नमस्कार. एमसेन न्यूजच्या गल्ली ते दिल्ली या इलेक्शन स्पेशल शोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या शोमध्ये आपण राजकारणावरती नक्की आज काय घडतंय आणि सगळ्या घडामोडींवरती विशेष चर्चा करत असतो. हीच आजही तशीच चर्चा करणार आहोत आणि या चर्चेसाठी माझ्यासोबत आहेत एमसेन न्यूजचे सल्लागार संपादक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संजयजी वरकड सर. सर स्वागत आहे. सर, आपण शनिवारी एक चर्चा केली होती जी औरंगाबाद लोकसभेच्या मतदारसंघाची होती. त्या भुमरेंना उमेदवारी जाहीर झाली होती. संदीपान भुमरे जे पालकमंत्री आहे त्यांना शिंदे सेनेची उमेदवारी मिळाल्यानंतर त्या दिवशी कोण निवडून येईल यावरती आपण चर्चा केली होती आणि त्यानंतर त्या 4 उमेदवारांनंतर जी चौरंगी लढत होणार होती त्यानंतर आज विनोद पाटील जे आहे त्यांनी पण जाहीर केलंय की मी ही निवडणूक लढवणार आहे आणि त्यामुळे 5वा उमेदवार रिंगणात येतो की काय आणि पुढची लढाई कशी असेल यावरती चर्चा करण्यासाठी माझा आजचा सरळ प्रश्न तुम्हाला आहे की विनोद पाटील निवडणूक लढवतील काय? आता प्रश्न हा गुंतागुंतीचा आहे, पण आता विनोद पाटलांशी आपण स्वतः संपर्क केला त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. तर विनोद पाटलांच्या उमेदवारीच्या बाबतीमध्ये आपण आता ह्या गांभीर्यानं, खरं म्हणजे आपल्यापेक्षा जास्त गांभीर्यानं आता जे स्वतः पालकमंत्री आहेत किंवा तिथले विद्यमान आमदार आहेत यांना ती गांभीर्याने घेण्याची वेळ आलेली आहे. कारण विनोद पाटील हे जर थांबणार की नाही थांबणार याच्यावर आपण आधी चर्चा करायला काही हरकत नाही. खरं म्हणजे ह्या लोकसभा मतदारसंघाकडे औरंगाबादच्या पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि याचा आपण सुरुवातीपासून जर बघितलं की एक खेळाडू पहिल्यापासून मैदानामध्ये उतरलेला आहे आणि माझ्या समोर कोण येते त्याची त्यांनी अजिबात चर्चा केलेली नाही. ते आहे विद्यमान खासदार इम्तियाज जलील. त्यांनी सांगितलं की मी ह्या मतदारसंघातून लढणार आणि ते त्या प्रचाराला सुद्धा लागले होते. दुसरे उमेदवार होते चंद्रकांत खैरे. त्यांच्या उमेदवारी जाहीर होण्याच्या आधी विनोद पाटलांचा जसा उल्लेख होतो तसा एक महत्त्वाचा उल्लेख या मतदारसंघात करावा लागेल तो म्हणजे सध्याचे जे विरोधी पक्षनेते आहेत अंबादास दानवे यांचा. कारण अंबादास दानवे यांनी सुद्धा खैरेंच्या ऐवजी मला उमेदवारी द्या अशी मागणी रेटून केली होती आणि त्यांनी शर्तीचे प्रयत्न शेवटपर्यंत केले. त्या दोघांना मातोश्रीवर बोलवण्यात आलं, दोघांची समजूत काढण्यात आली आणि नंतर मग अंबादास दानवेंनी माघार घेतली. अंबादास दानवे माघार घेत असताना भाजपकडनं आणि सत्ताधारी पक्षाकडनं एक असं विधान करण्यात आलं होतं की आता लवकरच तुम्हाला 24 तासामध्ये 2 दिवसामध्ये आणखीन धक्कादायक माहिती मिळेल. आणि साधारणतः त्यावेळेस असं चर्चा होती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे संदीपान भुमरेच्या ऐवजी इम्तियाज जलीलच्या आणि खैरेंच्या विरुद्ध येतात की काय, शिंदे गटाचे उमेदवार असू शकतात का काय, ती चर्चा मागे पडली. म्हणजे अंबादास दानवे यांच्यासारखे विरोधी पक्षनेते पदावर बसलेले उमेदवार जेव्हा माघार घेतात आणि कुठल्याही पद्धतीने म्हणजे त्यांना खरं म्हणजे संधी होती की नव्हती हा नंतरचा भाग आहे, पण मिळाली असती तर तेही जाऊ शकले असते. पण मग आता हा जो तुमचा प्रश्न आहे तो इथं लागू होतो की विनोद पाटील खरंच निवडणूक लढवतील का. तर इथं मला खूप शक्यता असं वाटतं की त्यांनी जर निवडणूक लढवली तर काय होईल, निकाल काय लागेल याहीपेक्षा विनोद पाटील यांनी जी राजकीय कारकीर्द आतापर्यंत त्यांनी ज्या राजकारणात काम केलेलं आहे तर ती पणाला लावण्याचं त्यांना मोठं आव्हान असणार आहे विनोद पाटलांचं. तर ते पणाला लावतील का ही मला शंका आहे. कारण कुठल्याही राजकीय पार्श्वभूमी नसलेला एक कार्यकर्ता म्हणून विनोद पाटील आहेत. गेली अनेक वर्षे मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन पातळीवर ते लढत आहेत. त्यामुळं केवळ संभाजीनगर किंवा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघापुरतं नाही तर महाराष्ट्रामधल्या मराठा समाजामधील अनेक जे आंदोलनं ज्यांना आरक्षण मिळालं पाहिजे असं वाटतं त्यांचं एक सॉफ्ट कॉर्नर आहे विनोद पाटलांच्या विषयी. याही पलीकडं इतरही समाजामध्ये त्यांना एक वेगळं असं त्यांनी जनसंपर्क वाढवलेला आहे. इतकं सगळं कमवायला त्यांना निश्चित खूप वर्ष मेहनत करावी लागलेली आहे. त्यामुळे एक लोकसभा मतदारसंघाची एक निवडणूक या आयुष्याची सगळ्यात पहिली आणि शेवटची निवडणूक आहे का हाचा विचार विनोद पाटील काय करतात हा आता सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. कारण त्यांना पुढं काही संधी मिळू शकतात का राजकारणामध्ये याचासुद्धा ते विचार करतील की नाही हा त्यांचा विषय आहे. पण आज तरी आपण जो संपर्क साधलेला आहे की ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. आता आपण जोपर्यंत ते माघार घेत नाही तोपर्यंत आपण असा दावा करू शकत नाही की ते माघार घेणार आहे. कारण तो शेवटी तो त्यांचा अधिकाराचा निर्णय आहे. त्यामुळं आजच्या घडीला ते खरंच निवडणूक लढवतील का याविषयी लोकांच्या मनात जरी शंका असली तरी माझे 2-3 ज्या मला शंका वाटतात की पूर्ण राजकीय कारकीर्द जिथपर्यंत यायला जो मेहनत करावी लागते ना ती पुन्हा खाली जाऊन आपण बसू शकतो का. निवडून आलो नाही तर आपण नाही पडलो आणि आपल्या मित्रपक्षाचाही उमेदवार पाडला असं काही आपल्या बाबतीत होईल का अशा अनेक प्रश्नचिन्ह आहेत. आणि गुंतागुंतीची निवडणूक आहे. आता ही इतकी गुंतागुंतीची निवडणूक आहे की विनोद पाटील हे प्रबळ दावेदार आहेत ना उमेदवार, खासदारकीचे उमेदवार ज्या अर्थी ते चर्चेत आले त्या अर्थी ते सक्षम उमेदवार आहेत आणि अपक्ष म्हणून लढले तरी उमेदवार आहेत. पण शेवटी निकाल काय लागेल या गुंतागुंतीने याच्यावर त्यांना विचार करावा लागेल. आणि याही पुढे जाऊन खरंच लढतील का नाही तर आता त्यांनी नागपूरला जाऊन आपण जी माहिती घेतली की देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे तर मला असं वाटतं की
जिथं जिथं हे करायला पाहिजे काय म्हणतात त्याला मोर्चेबांधणी करायला पाहिजे होती. सांगलीमध्ये जसं चालू आहे, बाकी सगळ्या मतदारसंघात चालू आहे, तसं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे विनोद पाटलांना कशा पद्धतीनं त्यांना कॉन्फिडन्स घेण्यामध्ये किंवा असंही होऊ शकतं की विनोद पाटलांच्या या सगळ्या याच्यामुळं त्यांना उमेदवारी बदलली जाते का. एक शेवटची आशा असती विनोद पाटलांना. अजूनही असं वाटत असेल की आपल्याला ही उमेदवारी मिळेल, पण आता त्याच्यात एक गडबड अशी झालेली आहे की दोन आमदार आणि एका माजी खासदारांचं नाव घेतलेलं आहे, त्यामुळे माझी उमेदवारी कापली गेली. त्यामुळे आताच्या परिस्थितीमध्ये हे सगळं पॅचअप करण्यासाठी विनोद पाटील न की हे सक्षम उमेदवार असताना सुद्धा आता हा संवाद कसा साधणार, कारण प्रचाराच्या तोफा आता धडाडलेल्या आहेत आणि सगळेजण आपापल्या त्याच्यात प्रचंड व्यस्त आहेत. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये दिलेली उमेदवारी पालकमंत्र्याची ती पण कशी काय बदलली जाईल हे पण एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. नक्कीच, म्हणजे हा तर सरांनी पूर्ण त्याची मागची पार्श्वभूमी सांगितली. औरंगाबाद लोकसभेच्या मतदारसंघात किंवा लोकसभेमधनं विनोद पाटील लढतील का सर, तुम्ही ते लढतील का यावरती जे विश्लेषण केलं, त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे मला यायचं आहे. जर आता सध्या 4 उमेदवार ऑलरेडी रिंगणात आहे, म्हणजे शिवसेनेच्या शिंदे गटाकडे संदीपान भुमरे आहेत, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे चंद्रकांत खैरे आहेत, त्याच्यानंतर इम्तियाज जलील एमआयएमकडनं लढत आहेत आणि वंचित बहुजन आघाडीकडनं अफसर खान आहेत. हे चौरंगी लढत होती. हे स्ट्रॉंग उमेदवार चारही म्हणता येईल आपल्याला जे आहे ते. त्याच्यामध्ये विनोद पाटलांना जर उमेदवारी त्यांनी लढवण्यावर ठाम राहिले तर त्यामुळं मताचं विभाजन कसं होईल आणि कुणाला फायदा होईल कुणाला तोटा होईल याच्यात थोडीशी भर अशी घालायची. विनोद पाटलांनी एक दौलताबाद मतदार याच्यातनं जिल्हा परिषद एकदा लढवली आहे आणि मध्यमधनं एकदा त्यांनी आमदारकी लढवली राष्ट्रवादीकडनं. जेव्हा सगळेच स्वतंत्र लढले होते तर 10 ते 12 हजार मतं त्यांना त्यावेळेस मिळाली होती. त्यानंतर त्यांनी आपण जसा उल्लेख केला की त्यांनी खूप दिवस मराठा आरक्षणाचं काम करताय, त्या पार्श्वभूमीवरती त्यांना ही उमेदवारी मिळाली. आणि त्याला जोडून मला तुम्ही तो ओझरचा उल्लेख केला की त्यांनी त्यांच्या मीडिया बाईटमध्ये म्हटलं मला 2 आमदार आणि एका राज्यसभेच्या खासदारानं विरोध केला. अर्थात त्यांचा रोग जो आहे तो डॉक्टर भागवत कराडांकडे होता, स्पष्ट आहे तो. त्याच्यानंतर ते आता जर लढले तर ते कसं चित्र असेल आणि ते कुणाचं काय म्हणतात कुणाचा फायदा होईल कुणाचा तोटा होईल. नक्कीच हा प्रश्न अत्यंत विस्ताराने विचारला, त्याबद्दल धन्यवाद. कारण याच्यामध्ये फार गुंतागुंत आहे. आपल्याला याच्यावर जर विचार करायचा असेल तर आपण मागच्याच निवडणुकीचं उदाहरण घेऊया. मागच्या निवडणुकीमध्ये चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील यांच्यामध्ये अत्यंत अटीतटीची लढत झाली आणि हर्षवर्धन जाधवांची जे मतदान आहे तर ते असं चर्चा आहे की त्यांच्या मतदानाच्यामुळं जी वोट बँक आहे ती फुटलेली होती. त्यामुळं इम्तियाज जलील यांचा विजय झाला आणि आता बरेच लोक तसाच युक्तिवाद करतात. त्यावेळेस इम्तियाज जलील यांना वंचित बहुजन महासंघाचा पाठिंबा होता आणि वंचित बहुजन महासंघाचं सगळं मतदान जे आहे त्यांच्या पारड्यात गेलं होतं. हे याच्यासाठी आपण उल्लेख करतो आहोत की हे गणित समजून घ्यावं लागेल ना, त्यापर्यंत त्याच्याशिवाय आपण निष्कर्षावर येऊ शकत नाही. आता त्याच्या आधी औरंगाबाद लोकसभेचं आपण एकदा हे करायला पाहिजे, आकलन करायला पाहिजे की हा मतदारसंघ मुळामध्ये शहरी आणि ग्रामीण असा 50% डिवाईड झालेला आहे. 3 मतदारसंघ हे शहरामध्ये आहेत, औरंगाबाद पूर्व, मध्य आणि पश्चिम, आणि बाकी 3 मतदारसंघ हे ग्रामीणमध्ये आहेत. तर ग्रामीण मतदारसंघामध्ये नंबर 1, नंबर 2, नंबर 3चे उमेदवार वेगळे असतात. शहरामध्ये नंबर 1, नंबर 2, नंबर 3चे उमेदवार वेगळे असतात. आता याच्यामध्ये भर पडली 4थ्या आणि 5व्या उमेदवारीची. आणि विनोद पाटील जर असतील तर हे शिवसेनेचे खैरे आणि दुसऱ्या शिवसेनेचे संदीपान भुमरे यांच्यासाठी अत्यंत मारक ठरणार आहे. आता याच्यात आणखीन एक दुसरा भाग असा आहे की इम्तियाज जलील यांचे सुद्धा मतदान कमी होणार आहे. त्यामुळे वंचित बहुजन महासंघाचा जो उमेदवार आहे अफसर खान तर ते कशा पद्धतीने जातात, कारण वंचित बहुजन महासंघाचे साधारणतः वोटिंग पॅटर्न असा असतो की निकाल काय लागो यांच्याशी त्यांना काही देणं घेणं नसतं. त्यांचं मतदान त्यांची वोट बँक आहे, ते जाऊन त्यांना मतदान करतात, विचारधारेला मतदान करतात. यावेळेस समजा तेवढं मतदान जर अफसर खान यांनी सुद्धा घेतलं तर विनोद पाटील हे या सगळ्या स्पर्धेमध्ये कसं मतदान कापत पुढे जातात हा विनोद पाटलांच्या दृष्टीनं महत्त्वाचा विषय असणार आहे. त्यामुळे ही लढत अत्यंत विनोद पाटील जर राहिले तर पंचरंगी लढत, अनेकांचे अंदाज चुकवणारी लढत होईल. आणि त्यानंतर पुन्हा म्हणजे माझं आज आता प्राथमिक मत असं आहे की इम्तियाज जलील खैरे हे फाईटमध्ये असतील. हां, म्हणजे त्या लढतीचे नक्की जे आज जी लढत आहे त्याचे गणित बदलणार आहेत. त्याचं कारण असं आहे की जे संदीपान भुमरे आहे जे उमेदवार संदीपान भुमरे उभा आहेत ते शिंदे सेनेकडनं आणि भाजपकडनं उभा आहे. त्यांची एक हिंदुत्ववादी वोट बँक आहे. त्याच्यानंतर चंद्रकांत खैरे यांची सॉफ्ट अशी हिंदुत्ववादीच वोट बँक आहे.
आणि ह्या दोघांच्या ओढबांकेला जे आहे विनोद पाटलांचा नक्की फटका बसेल किंवा त्यांचा शेअर जे आहे एक विनोद पाटील तोडतील, त्यांच्या बाजूने जातील आणि त्यामुळं जे 3 उमेदवार जो आहे तो आणि ओवेसींनी इम्तियाज जलीलांसाठी लावलेली ताकद तो एक अशी एक मोठी लढत आणि स्वतः अफसर खान यांची पण एक वेगळी लढत आणि अशी जर पंचरंगी लढत झाली तर बहुरंगी लढत म्हणता येईल. बहुरंगी लढत होईल. बहुरंगी दोन लढत अपक्ष पण त्याच्यामध्ये जर उतरले तर आणखीन आपण त्याचा वेगळा विचार करावा लागणार आहे. हा बहुरंगी लढतीमध्ये हे जे एक चित्र आहे एक नक्कीच अशी वेगळी आणि काय म्हणता येईल ऐतिहासिक अशी निवडणूक ऐतिहासिक अशी निवडणूक ठरली ऐतिहासिक शहरामधली. पण त्याच्या पुढे जाऊन सर मला तुम्ही 35 वर्ष झाले निवडणुका बघतायत आणि या सगळ्या याच्यामध्ये आजपर्यंत एखाद्या उमेदवाराला अपक्ष उमेदवाराला कसं यश मिळालं म्हणजे मागच्या वर्षी जर विचार केला हर्षवर्धन जाधव ट्रॅक्टर घेऊन उभा होती मोठी फाईट झाली होती तर त्याच्या मागे असा एखादा उमेदवार निवडून आला आहे का किंवा अपक्ष उमेदवाराकडे असं काही मिळालंय का? अपवादानं कसं मोरेश्वर सावे अपक्ष म्हणता येत नाही पण मोरेश्वर सावेंना शिवसेनेचं AB फॉर्म त्यावेळेस काही कारणाने मिळाला नव्हता म्हणून ते मशालच्या चिन्हावर लढले होते आणि त्यांना शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून ते विजयी झाले होते. याच्या पलीकडं अपक्ष उमेदवाराचा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये काही इतिहासच नाही. बाकी सगळे काँग्रेसचे विद्यमान बहुतांशी काँग्रेसचे उमेदवार इथं विजयी खासदार म्हणून जिंकलेले आहेत. नंतर 89 नंतर मात्र शिवसेना इथं सातत्याने विजय होतो आणि आता इम्तियाज जलील विजय झालेले आहेत. त्यामुळे असं काही होत नाही. पण आत्ताची इतकी गुंतागुंतीची निवडणूक आहे हे जर खरंच शेवटपर्यंत मैदानामध्ये उतरले तर त्याच्यामध्ये धक्कादायक काही निकाल लागेल मग ते फाटाफूट कशी होईल तसं होईल. पण आता डॅमेज कंट्रोलची जबाबदारी हे पालकमंत्र्यांवर जसं असतं तसं मुख्यमंत्र्यांवर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर पण आहे. ज्या अर्थी विनोद पाटील देवेंद्र फडणवीस यांची चर्चा करायला गेले नागपूरमध्ये म्हणजे त्यांची जर चर्चा होत असेल त्याच्यातून काही मध्यम मार्ग निघतो का? आता दुरापास्त काय झालं की आपण जो उल्लेख केला आहे की 2 आमदारांच्या आणि एका खासदारांच्या विरुद्ध विनोद पाटलांनी जे विधान केलं होतं तर त्यांना एकत्र बसून काही निर्णय होऊ शकतो का? कारण विनोद पाटील हे सुद्धा प्रचंड प्रबळ उमेदवार होते आणि आपण नेहमी म्हणतो ना की आता म्हणजे वैयक्तिक पत्रकार म्हणून जाऊ द्या कोणाला उमेदवारी द्यायचा शेवटी त्या राजकीय पक्षाचा हे असतो. पण ज्यांना राजकीय बॅकग्राऊंड नसताना एखादा माणूस राजकारणात येत असेल तर सर्वसामान्य माणसाला असं वाटतं की हा उमेदवार असलं तर बरं आहे. कारण वर्षानुवर्ष तेच म्हणजे अंबादास दानवेंनी जसं खैरेंच्या बाबतीत आरोप हे केलं होतं की ते कितीतरी वर्षापासून तेच लढत होतात मला कधी संधी मिळेल असा तो जो प्रश्नार्थक चिन्ह अंबादास दानवे यांनी उपस्थित केलं होतं तोच प्रश्न आता विनोद पाटील पण विचारत आहेत किंवा त्यांचे समर्थक विचारत आहेत. त्यामुळं आता तर काय म्हणतो पुलाखालून पाणी खूप वाहून गेलेलं आहे. वेळ पण आता खूप अटीतटीची कारण उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली. स्वतः संदीपान भुमरेंनी अर्ज भरला, चंद्रकांत खैरेंनी अर्ज भरला. विनोद पाटील आता अर्ज मागे घेतात की ठेवतात याच्यासाठी आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनाच लक्ष घालावं लागणार आहे. सर त्या सगळ्या घडामोडी किंवा राज्यातल्या सगळ्या म्हणजे काल विशाल पाटलांना आज काँग्रेसला थांबवता आलं नाही. विशाल पाटील निवडून लढवतात ते सांगलीमध्ये आणि काही ठिकाणी मात्र काही लोकांना थांबवता आलंय. अशा अनेक गोष्टी घडल्या. एकूण इथलं जर चित्र बघता विनोद पाटील यांना पुढच्या वेळेस विधान परिषद जी अंबादास दानवेंच्या विरोधात असणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची ती देऊन थांबवलं जाईल अशी चर्चा आहे. तुमचा अनुभव बघता काय वाटतं काय होऊ शकतं? नाही याच्यात 2 गोष्टी आता विनोद पाटलांना थांबवण्याचे ते शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. परंतु दुसरं असं आहे की संदीपान भुमरे यांची उमेदवारी झाल्याने त्याच्यावर स्पष्टपणे बोलायला पाहिजे. सोशल मीडियावरती ज्या पद्धतीने अटॅक होतो आहे विशेषतः अजित पवारांची त्यांच्याविषयीचे जुने बाईट वगैरे सगळीकडे व्हायरल झालेले आहेत. त्यामुळं आणि त्यांचं ते मूळचे या मतदारसंघातले नाही अशी चर्चा सुरू झालेली आहे. तर विनोद पाटील लढले नाही तर संदीपान भुमरे काय स्पर्धा करू शकतात चंद्रकांत खैरेसोबत याच्यावर पण आता भाजप आणि शिंदे गटाला विचार करावा लागणार आहे. कारण विनोद पाटलांनी माघार घेतल्यानंतरही संदीपान भुमरे यांचा जर पराभव झाला तर तो फार सत्ताधारी पक्षासाठी मोठा धक्का असणार आहे. त्यामुळं विनोद पाटलांनाच बाजूला बसवणं हा एकच पर्याय सत्ताधारी पक्षांसमोर आहे का याचा पण विचार करण्याची वेळ आलेली. कारण असंही होऊ शकतं की करेक्टिव्ह पॉईंटवरच जायचं असेल तर तुम्हाला हेमंत पाटलांचं तिकीट बदलून जर दुसरे उमेदवार देता येतात तर मग विनोद पाटलांसाठी असा विचार का केला जाऊ शकत नाही असं विनोद पाटील समर्थक विचारत आहेत. त्यामुळं ही चर्चा शेवटच्या क्षणापर्यंत चालत राहणार आणि मग विनोद पाटील लढणार की बाहेर पडणार याच्यावरती या सगळ्या याचं गणित आहे. आणि त्यानंतरही जर संदीपान भुमरे पराभूत झाले तर मग हा निर्णय घेणाऱ्या लोकांच्या बाबतीमध्ये पण प्रश्नचिन्ह उपस्थित राहू शकतो. नक्कीच म्हणजे ही जी आहे सरांनी सांगितलं बरंच पुलाखालून पाणी गेलंय आणि आता अजून 4 दिवस पुलाखालून बरंच पाणी जाणार पण आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे या 4 दिवसामध्ये काय घडतं ते महत्त्वाचं आहे. विनोद पाटील हे आपला अर्ज कायम ठेवतात की ते मागं घेतात पण ते जर लढतील तर काय चित्र असेल आणि त्यांनी जर माघार घेतली तरी काय चित्र असेल या सगळ्यावरती आपण बोललोय. आणि याच्याबद्दल आपली वेगळी मतं असू शकतात पण ह्या सगळ्या गोष्टीमुळे या बहुरंगी लढतीमध्ये औरंगाबादची लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक ठरणार चुरशीची ठरणार
हे मात्र नक्की आहे. आणि उद्या या सगळ्या घडामोडींवरती विनोद पाटील आज नागपूरमध्ये ठाण मांडून आहे. त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. त्यांचं म्हणणं होतं की मी लढणार आहे. त्यामुळे विनोद पाटील खरंच लढतात का हे येत्या 2 दिवसामध्ये निश्चित नक्की होईल आणि त्यानंतरचा काय चित्र असेल ते स्पष्ट होईल. तर त्या एकूण त्या लढतीचं आपल्यालाही आपल्या सगळ्यांना उत्सुकता आहे कशी असेल ती लढत. आणि त्यासह इतरही राज्यातल्या काही लढतींसह आणि प्रत्यक्ष उमेदवारांसह आम्ही पुन्हा तुम्हाला भेटणार आहे. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.